असं वाटतं एक वाईट स्वप्न बघते, र संपणार. बोलू नये ग अमूल्य. अगं विचार सुद्धा केला नव्हता का मी कधी. हे सगळं असं होऊन बसेल. अमूल्य हे बघ, तू थोडा वेळ दे अण्णांना. अण्णांचा राग होईल कमी. राग कमी झाला तरी मी त्यांचा विश्वासघात केलाय ही गोष्ट त्यांच्या मनातून कशी जाईल ग. नाही जाणार, कधीच नाही जाणार. त्यांना आयुष्यभर लक्षात राहील की मी त्यांच्यासोबत काय केलं. अमूल्या, तू काहीही केलेलं नाहीयेस. ताई बघ ना, अण्णांनी मला एवढं मोठं केलं, मला एवढं जीव लावला, आणि मी बघ त्याची परतफेड कशी केली. मी त्यांना दुखावलं, मी त्यांना त्रास दिला. पण ताई अगं, मला खरंच त्यांना त्रास द्यायचा नव्हता ग. मला अण्णांना दुखवायचं नव्हतं, पण माझ्या हातून तेच झालं. आता तूच सांगताय, या अशा परिस्थितीत मी अण्णांना जाऊन कुठल्या तोंडाने सांगू की मला हा साखरपुडा करायचा नाहीये. मी आणि वेदांत एकमेकांवर प्रेम करत नाही, आम्ही नाटक करत होतो. मला सुद्धा काहीच कळत नाहीये ग. ते फोटोज, ताई आई अण्णा मला ज्या दृष्टीने बघतायत त्यात ते फोटोज व्हायरल झाले तर मला माझाच तिरस्कार वाटायला लागला. कशी का मी एवढी बेजबाबदार वागू शकते. असं नको बोलूस अमूल्या. ताई मला खूप भीती वाटते. ताई आता मी अण्णांना जाऊन हे सांगितलं ना की मी आणि वेदांत हे सगळं नाटक करत होतो, तर मी अण्णांच्या नजरेतून उतरेन कायमची. नाही, तसं काहीही होणार नाहीये. असंच होणार आहे, आणि हेच सत्य. बापरे, हे सगळं काय होऊन बसलंय ग. आपण कसा सोडवायचा हा तिढा. मला काहीच कळत नाही. ह्यातून काहीच मार्ग दिसत नाही. वादळच वादळ दिसत आहेत. अहो, मी काय म्हणते, तुम्ही ना जरा जास्ती त्रास करून घेताय स्वतःला. असा विचार करून बघा ना की तसंही आता त्यांचं लग्न होणारच आहे. तर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय सुमा? लग्न होणार आहे म्हणून त्यांचं जे काय चाललंय ते तसंच चालू द्यायचं? नाही, चालू द्यायचं असेल तर राहू दे चालू. मग लग्न तरी कशाला करायचंय? अजन्म असंच राहू दे, नाही का? नाही, असं म्हणायचं नव्हतं मला. मला फक्त असं वाटतंय की हे सगळं खूप ताणलं जातंय. अच्छा, म्हणजे मी गोष्टी ताणतोय असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, माझा खरंच खूप विश्वास आहे अमूल्यावर. मग माझाही विश्वास आहे तिच्यावर. नाही बघा सु, मला माहिती आहे उद्या त्यांचा साखरपुडा होईल, लवकरच लग्न देखील होईल. आपण उद्या काही ना काही कारणामुळे काही गडबड झाली, गोंधळ झाला आणि लग्न नाही झालं, समाजात कोणाकोणाला सांगत फिरणार आहात तुम्ही? पण त्यात हे जे काय मोबाईलवरती फोटो आलेत तुम्हाला काय वाटतं आपल्या हितचिंतकांनी पाठवलेत? आपल्या वाईटावर टपलेलेच कुणीतरी पाठवलेले असणार ते. हो, कळतंय मला. सुमन, उद्या हे लग्न नाही झालं तर आपली किती बदनामी होईल लक्षात येत आहे का तुमच्या? आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या तुम्ही. मी फक्त आजचा किंवा कालचा विचार करत नाहीये, मी उद्याचा विचार करतो. मी कायम लक्षात ठेवा सुमन,
आपली मुलं जर चुकली ना तर त्यांना प्रत्येक वेळी पाठीशी घालायचं नसतं, कधीतरी कान धरून चांगलं खाडसावायचं सुद्धा असतं, लक्षात ठेवा. हो, बरोबर आहे तुमचं. आपण काय करूया, या दोघांचा साखरपुडा लवकरात लवकर करूया. म्हणजे अगदीच काही चर्चा होणारच असेल तर तीही होणार नाही. आई, दादा नाहीये घरी. लवकर गेला का ऑफिसला? काल कधी आला होता रे तो? दादा, अरे कुठे होतास तू? काल घरी नव्हतास का? हे काय, बॅग घेऊन कुठे गेला होतास तू? दादा, तू ना आईचा इंटरव्ह्यू बघायला हवा होतास. काय बोललीये माहितीये ती? मी तुझ्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलाय. अरे पण तू गेला कुठे होतास वेदांत, सांगशील का काही? मुंबईला गेलो होतो. संध्याकाळीच रिटर्न येणार होतो, पण फ्लाईट मिस झाली म्हणून तिथेच राहावं लागलं. मी फ्रेश होऊन येतो. वेदांत, काय झाली का जीवाची मुंबई करून? आणि काय एकटाच गेला होतास का मुंबईला? अमूल्य पण होते. आई, तुला तर माहितीच आहे ना, अमूल्यामुळे कंपनीला खूप मोठं टेंडर मिळालं आणि तिने आउट ऑफ द वे जाऊन माझी मदत केली. बर, सो त्यासाठी मला तिला एक ट्रीट द्यायचं होतं आणि म्हणूनच आम्ही मुंबईला गेलो होतो. तुला असं नाही वाटत वेदांत की तुमच्या दोघांची गाडी जरा जास्तच वेगाने धावते? आजी, तुझा गैरसमज होतोय. तुला वाटतंय तसं काही नाहीये. अरे गैरसमज नाही करून घेते, माझा विश्वास आहे तुमच्या दोघांवर. पण शोभतं का रे तुम्हाला हे असलं वागणं? आणि मला एक सांग, अण्णांना माहिती होतं का अमूल्य तुझ्याबरोबर आली आहे ते? ऍक्च्युली मला अमूल्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं आणि म्हणूनच मी तिला मुंबईला घेऊन गेलो होतो. पण तिथे आमच्या मागावर कोणीतरी होतं ज्यांनी आमचे मुंबईचे ते फोटोज काढले आणि आम्ही अण्णांकडे पोहोचण्याआधी ते फोटोज अण्णांकडे पोहोचले. आणि ऑब्विसली आई, तुझ्याकडे पण आलेच असतील ना ते फोटोज? प्रश्न तो नाहीच आहे वेदांत. मी विचारलं की नाही, नव्हतं माहित त्यांना. आणि मी गेलो होतो त्यांच्याकडे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मी, पण ते खूप चिडलेत. अगं बाई, आणि मला नाही माहित आता पुढे काय होणार आहे. अरे देवा, म्हणतात ना नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तसं झालंय हे. तुगच वाटेल ते बोलू नकोस ग. अगं आई, पण आपला मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. अण्णा अमूल्यावर चिडले याचाच अर्थ अण्णांना माहितीच नव्हतं की अमूल्या वेदांबरोबर मुंबईला गेली आहे ते. काय बरोबर आहे ना? आणि शोभतं का रे हे असं मुलीच्या जातीला वागणं? अरे हो, ती नेहमी म्हणत असते आमच्या अण्णांचे संस्कार, आमच्या अण्णांचे संस्कार. हेच का तिच्या अण्णांचे संस्कार? इतकी उथळ कशी आहे रे ही मुलगी? आई, हे बघ, मी पुन्हा एकदा सांगतोय, तुला वाटतंय तसं काही नाही झालंय. ही वन डे ट्रिप होती आणि संध्याकाळी आम्ही रिटर्न येणार होतो.
फ्लाईट मिस झाली आणि म्हणून आम्हाला तिथे राहावं लागलं. आणि आम्ही दुसरी फ्लाईट बुक करायला पण ट्राय केला होता, पण ते नव्हते अवेलेबल. हे बघ वेदांत, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही दोघांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. अरे आता तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे. मला असं वाटतं ना की जवळचा मुहूर्त बघून तुमचंही लग्न लावून देऊयात. काय? आमचा साखरपुडा ठरला तेव्हाच मी अण्णांना सगळं काही सांगून टाकायला हवं होतं. काय झालं असतं? अण्णा चिडले असते. पण ताई अगं, सगळं काही खरं सांगून आपण अण्णांना शांत तरी करू शकलो असतो. पण आता बघ, तर ती सुद्धा संधी गमावली आपण. हा सगळ्यासाठी ना मी जबाबदार आहे. माझ्यामुळे तुझ्यावर आज ही वेळ आली. आई अगं प्लीज असं नको बोलूस. हे बघ, तुझं आणि विक्रांतचं भलं व्हावं म्हणूनच आम्ही हे सगळं केलं ना. अमूल्य, पण तू दाखवलेल्या चांगुलपणाची किती मोठी शिक्षा मिळाली आहे, तुला कळतंय का? जाऊ दे ना ग, माझ्या कर्माची फळ ती मलाच भोगायची. म्हणजे तू वेदांशी लग्न करणार आहेस? अगं पण तुला तर तू अजिबात आवडत नाही ना. अगं मग तू अशा माणसासोबत कसं लग्न करशील, कसा संसार करशील जो तुला अजिबात आवडत नाही, ज्याच्यावर तुझं प्रेम नाहीये, ज्याचा स्वभाव सुद्धा तुला पटत नाही. अमूल्य अगं, ही जन्मठेप आहे ना. आई मग दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे? तूच सांग ना. म्हणजे मला असं वाटतं की आपण थोडा वेळ जाऊ देऊया. सगळं होईल व्यवस्थित. अजून किती वेळ थांबू मी? साखरपुडा होऊ दे, लग्न होऊ देऊ. नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मला अण्णांना असा त्रास झालेला बघवत नाही. मी समजू शकते. ताई ताई आपल्याला अण्णांशी बोलायला हवं. अमूल्य अगं, काय बोलणार आहेस तू अण्णांशी? मला नाही माहिती ताई, मनात येईल ते बोलेन, पण बोलायला हवं. अमूल्य अमूल्य अगं का? चला येतोय मी. अमूल्या, अण्णा प्लीज एकदा ऐकून घ्या ना. नका ना रागवू. अमूल्या सोड ना. नाही 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 अण्णा हे बघा, तुम्ही माझ्यावर ओरडा, मला दोन कानाखाली मारा अण्णा, पण प्लीज अण्णा जाऊ, बोला नका धरू. तो अधिकार तू केव्हाच गमावलायस. तुझ्या बाबतीत हे असलं काही मला अजिबात करावं असं वाटत नाही आता. काय चूक झाली माझी म्हणून तू हे असं वागलीस? खूप त्रास होतोय मला अमूल्या, खूप त्रास होतोय. अगं तू लहान होतीस ना, तेव्हा मी दवाखान्यात जायला निघालो की माझ्या पायाला येऊन मिठी मारायचीस आणि भोकाड पसरायचीस. अण्णा नका ना जाऊ, अण्णा नका ना जाऊ, प्लीज नका जाऊ. खूप जड जायचं मला त्यावेळी. आता अण्णा ऐका ना अण्णा, एकदा तरी. आई मला एक सांग, लग्नाआधी मी जर अमूल्य आणि वेदांसारखी वागले असती, काय केलं असतंस का तू? तू तर खूप शिस्तीची. हं? कायम धाकात ठेवलंस आम्हाला. हो, ठेवलं होतं ना धाकात. कारण नूतन तो काळ वेगळा होता. आणि अगं तू ना गैरसमज नको करून घेऊ सोगाच. आपली मुलं उथळ नाहीयेत.
हो का? दिसतोच आहे ना आपल्याला त्यांचा उथळपणा. हो का? बर, मग तू सांग, काय करायला गेली असतील ही दोघं मुंबईला? ह्या काय प्रश्न आहे का? शी. शी, नाही तुला असं वाटतंय ना? तुला जे वाटतंय ते करण्यासाठी त्या दोघांना मुंबईला जायची काय गरज आहे? किंवा रात्री बाहेर राहायची तरी काय गरज आहे? हे बघ नूतन, उगाच ना राईचा पर्वत करू नकोस हं? बरोबर आहे, बरोबर आहे. तुला माझं म्हणणं कधीच पटणार नाहीये. आणि तुम्हाला ती अमूल्यानं कायम संस्कारी, सोज्वळ अशीच वाटते. हो, अमूल्य आहेच मुळी सोज्वळ आणि संस्कारी. आणि हे बघ नूतन, माझा ना अमूल्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं, अमूल्य आणि वेदांतला एकमेकांशी लग्न करायचंय. मग त्यांनी एकमेकांबरोबर जास्ती वेळ नको का घालवायला एकमेकांचा स्वभाव समजून घेण्यासाठी? एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी मुंबईला जावं लागतं का? वा, माहित नव्हतं मला. नूतन, मनात येईल ते बोलून मोकळं होऊ नकोस. अगं, दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय. मग त्या दोघांना एकमेकांचा स्वभाव नको का समजायला? आणि हे बघ, त्या दिवशी अमूल्य घरी आली होती ना, तेव्हा तू तिचं बोलणं चोरून ऐकलं होतंस. तेव्हा ती ना हेच सांगायला आली होती. नाही नाही, तू अगदी बरोबर ऐकलंस. ती हेच सांगत होती की साखरपुडा पुढे ढकलूया, आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे. तिच्या मनात आलं म्हणून ती माझ्याशी येऊन ह्या सगळ्या गोष्टी बोलली. किती समंजसपणे वागली ती, हो की नाही? आणि हे बघ नूतन, त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय तर त्यांना एकमेकांचा स्वभाव समजून घ्यायलाच पाहिजे. अगं, तरच नातं फुलतं. त्यांच्यावर नाही, निदान माझ्यावर तरी विश्वास ठेव ना. तुझ्यापेक्षा ना नक्कीच जास्ती पावसाळे बघितलेत मी. आई, माझा सुद्धा वेदांतवर पूर्ण विश्वास आहे. आणि तूच म्हणतेस ना, तरुण आहे तो, स्मार्ट आहे. मग एखादी मुलगी मिठी मारून गळ्यात पडलीच तर किती वेळ संयम राहणार त्याचा? सांग ना. नूतन, तोंड सांभाळून बोल. तू वानखेड्यांच्या होणाऱ्या सुनेबद्दल बोलतेस तेव्हा नीट विचार करून बोल, कळतंय ना? चल्ली जीभ आणि लावली टाळ्याला. कोण आहे एवढं? वेदांत सर आणि अमूल्य मॅडमचे फोटो मला कोणी पाठवले? हा नंबर चेक करायला हवा. विजय सर, हा? वेदांत सर आलेत. ओके. काय करू? सरांना सांगू का फोटोज बद्दल? आई, अमूल्या, लग्न होणारच आहे ना? मग का? मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगते, मला खरंच माहिती नव्हतं ग की वेदांत मला मुंबईला घेऊन जाईल. मी त्याला नागपूर एअरपोर्टवर विचारलं सुद्धा. त्याने मला रिटर्नची तिकीट दाखवली. फोटो मध्ये वेगवेगळा ड्रेस दिसतोय. तुम्ही भलत सलत तर काही नाही आई, आई खरंच नाही ग. आई, तुला माहिती आहे ना, मी त्याची मुलगी नाहीये ग. पण वेदांत,
आई अगं तो सुद्धा तसा नाहीये. आई त्याने हे सगळं मुद्दामून नाही केलं ग. मी खरंच सांगते आई, आमच्या मनात भलतं चलतं असं काहीच आलं नाही ग. खरं तुझी शपथ. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.